कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। नारळ विक्रीचा मोठा व्यवसायही येथील स्थानिक नागरिक करत असतात। मात्र मागील काही वर्षापासून नारळ बागायतींमधून नारळ उत्पादन कमी झालेले आहे। त्यामुळे नारळाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सध्या वेंगुर्ले या नारळाच्या मुख्य बाजारात एक नारळ नग 35 रुपये ते 40 रुपये तर 55 रुपये किलो एक नग असा दर वाढलेला आहे। नारळाच्या किमतीत वाढ होण्यामागे शेकरू आणि माकड हे वन्यजीव कारणीभूत आहेत, असे बागायतदार सांगत आहेत। आता मी आता दाभोलीत आहे, पण वेंगुर्ला मार्केट जर बघितलं तर साधारण 55 रुपये किलो ह्या भावानं सोललेला नारळ आणि साधारण 35 ते 40 रुपये हा किरकोळ बाजारामध्ये नारळ विकला जातो। पण नारळाचं उत्पादनच फार कमी झाल्यामुळे हा दर आहे। उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत? गेल्या 2 वर्षात जर बघितलं उत्पादनामध्ये तर हवामानातील बदल तर आहेतच। इरिओफाईट माइट्समुळे बऱ्यापैकी नुकसान झालं, पण त्याच्यावरती शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये ते रोखण्यासाठी प्रयत्न केले। पण गेल्या वर्षभरामध्ये शेकरू ह्या प्राण्यानं प्रचंड त्रास दिलेला आहे। इकडे तुम्ही जर कुठल्याही बागेत बघितलं इकडच्या, तर प्रत्येक नारळाच्या झाडाखाली 7-8 नारळ तुम्हाला शेकरूने खाऊन टाकलेले दिसतील, किंवा केडली म्हणजे ज्याला लाल तोंडाची माकड म्हणतात, त्याने सुद्धा प्रचंड नुकसान केलेलं आहे। आणि ह्यावर काहीच ठोस उपाययोजना शेतकऱ्यांच्या हातात नाही। आणि त्याच्यामुळं आणि शासनाकडे सुद्धा हीच मागणी, ह्या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी जरी मागणी आम्ही केली तरी खूपच नुकसान झालेलं आहे आणि उत्पादन कमी झालं, त्याच्यामुळे हा दर वाढलेला आहे।